अगं आर्या, मी तुला तुला दादांनी बोलवलंय. कुठे? सारंग दादाच्या रूम मध्ये. तिकडे का? अगं काहीतरी बोलायचंय. तिकडे काय बोलायचंय? नेमकं कशाला बोलवलंय? तू चल ना, तुला कळेल. आधी सांग, नाहीतर मी नाही येणार. अगं दादांनी ते मुक्ताला सून म्हणून स्वीकारलंय. काय? नाही, असं नाही होऊ शकत. अगं आर्या, रडू नकोस ग. मला ती बघू देत काय आहे ते. मी या घरात हसायला पाहिजे की नाही, यापेक्षाही या घरात एक गोष्ट बनण्याची पहिल्या मनापासून इच्छा आहे. तुमचं आणि आजीचं नातं. आजपर्यंत त्यांनी लय काय सहन केलं आणि काहीच अपेक्षा ठेवली नाही. फक्त या घरातल्यांनी त्यांच्याशी प्रेमानं वागावं एवढंच वाटत आलंय त्यांना. अहो, तुमच्या प्रेमाच्या तर ते लय भुकेले आहेत. आजपर्यंत तुम्ही आजीला नावानं हाक मारत आलाय. माझी एक विनंती आहे, बोल. त्याला एकदा आई म्हणून हाक मार. आई, आई मला माफ कर. हो दादा, काय झालंय काय तुम्हाला? जीव वाचवला म्हणून तुम्ही हात जोडून उभे राहिलात. मान्य आहे की ती वेळेवर आली, पण म्हणून तिला या घरात स्थान द्यायला पाहिजे इथपर्यंत तुमचे विचार पोहोचलेत कसे? हे बघा, तिच्या या मदतीसाठी, या शौर्यासाठी तिला आणि तिच्या कुटुंबाला ना आयुष्यभर पुरेल एवढा पैसा द्या, किंवा एखाद्या कार्यक्रमात तिचा मोठा सत्कार ठेवा. पण तिला या कुटुंबाचा भाग करून घ्यायचा ना कधीच विचार करू नका. मी तिला कधीच स्वीकारू शकत नाही. तिच्यात आणि आपल्यात किंचित पण मेळ नाहीये, हे तुम्ही विसरलात का दादा? रेणुका, तुझा आज जो बाप तुझ्या समोर जिवंत आहे, तुझ्याशी बोलू शकतोय ना, याला केवळ ही मुलगी कारणीभूत आहे. हिने माझा जीव वाचवलाय म्हणून मी आज इथे उभा आहे. विसरलीस? ज्या मुलीने तुझ्या बापाचा जीव वाचवला त्याच्याशी तू असं कसं काय वागू शकतेस?
मी हे सगळं विसरायला तयार आहे, मग तू का नाही? पण दादा, माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये मला साथ देतेस ना, मग आता का नाही? काय झालंय तुला? आणि बास आता. आता मला ना या घरामध्ये भांडण, तंटे, द्वेष हे सगळं नको आहे. ही मुक्ता या घरची सून आहे हे तुला मान्य करावंच. दादा, माझं बोलून झालंय. आई, परत एकदा माफी मागतो तुझी. खूप त्रास दिलाय मी तुला, खूप दुखावलंय, खूप घाणेरडा वागलोय मी तुझ्याशी. क्षमा कर मला. अजून विश्वास बसत नाही तुझ्या. तू बदललायस का पटत नाही मला. तुझ्या मनात नाहीतरी त्यांच्याविषयी कायम विषच होतं. आज तुझ्यासाठी, सारंगसाठी आणि त्या मुक्तासाठी ह्या सगळ्यांसमोर माझ्याशी ते एवढं वाईट वागले, तरी तुझा विश्वास बस. ते माझे भोग आहेत, भोगीन मी. ठीक आहे, तुझा विश्वास, तुझा आशीर्वाद माझ्यावरती उधार राहिला, पण यापुढे तुझ्या घरामध्ये एका खोलीमध्ये बंदिस्त राहणार नाहीस. तू घरात कुठेही फिरू शकतेस, तू मुक्त आहेस. खरंच हे घर तुझं आहे, या घराची तू मालकीण आहेस. तू मुक्तपणे कुठेही फिरू शकतेस, काहीही करू शकतेस. तुझा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? हो दादा. गायत्री, तुझा विश्वास आहे? हो दादा. तुमच्या सगळ्यांचा मी आभारी आहे खूप. मला वाटतं आता आपण निघूया. मुक्ताला जरा आराम करू दे, आणि त्या दोघांना सुद्धा वेळ द्यायला हवा, नाही का? चला.